जाणवत आहे की आपल्या माननीय अर्थमंत्री बजेट सादर करण्यामध्ये अगदी निष्णात झालेले आहे, कारण त्यांचं हे 7वं बजेट आहे आणि एखाद्या एक्सपर्ट माणसाने जसं टोलेबाजी करावी तसं त्यांनी सुंदर शब्दांमध्ये बजेट मांडलं। आणि या बजेटमध्ये मला ही लक्षात आलं की भरपूर घोषणा झाल्या, भरपूर सकारात्मक त्यांनी गोष्टी जाहीर केल्या। जसं त्यांनी अंतरिम बजेटमध्ये म्हटलं होतं की फायनल याच्यामध्ये हम सबकी सुनेंगे, तर माझ्यामध्ये प्रत्येक क्षेत्राला त्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला, याच्यात काहीही वाद नाही। मात्र माझं वैयक्तिक मत आहे की बजेटमध्ये ठोस असं काही नाही। ठोस असं काही नाही म्हणजे 2047ला भारताला 100 वर्ष होणार स्वातंत्र्याला, आणि एक डेव्हलप कंट्री म्हणून आपण भारताला बघणार आहे, तर त्या दृष्टीने हे काय पावलं उचलणार आहे असं नवीन बजेटमध्ये काही नाही असं मला जाणवलं। आपण जर टॅक्सेस बद्दल बोललो तर 2014 पासून आजपर्यंत यावेळेस त्यांनी थोडा नवीन रिजिम मध्ये थोडे चेंजेस केले, मात्र 2014 पासून आज 2024 पर्यंत त्यांनी टॅक्स स्लॅब मध्ये कुठलाही बदल केलेला नाही। ऑन द कॉन्ट्ररी हा टॅक्स दिवसेंदिवस वाढतोच आहे। आणि ज्या गोष्टी त्यांनी जीएसटी बद्दल बोलल्या की जीएसटी मुळे उत्पन्नात सरकारच्या वाढ झालेली आहे, लिटिगेशन कमी झाले आहे, लोकांवर टॅक्सचं बर्डन कमी झालेलं आहे, तर माझा बिलकुल याच्या विपरीत मत आहे। सरकारचं उत्पन्न नक्की वाढलं आहे, पण लिटिगेशन्स सुद्धा तेवढेच वाढलेले आहे आणि बर्डन कुठेही कमी झालं आहे असं मला वाटत नाही। इन्कम टॅक्स जर तुम्ही बघाल, आता सध्या 31 जुलै लास्ट डेट आहे रिटर्न फायलिंगची, अजूनही गव्हर्नमेंटची वेबसाईट चांगली चालत नाही आहे, करदात्यांना आणि त्यांच्या कन्सल्टंटला त्रास होतोय। जीएसटी मध्ये खूप सारे लिटिगेशन पेंडिंग आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे। याच्याकरता कुठलंही ठोस उपाययोजना किंवा काही आम्ही करू अशा प्रकारचं कुठलीही यांनी तरतूद याच्यात केलेली नाहीये। एकंदरीत बजेट म्हणायला छान आहे, पण ज्याच्यामुळे एक सामान्य लोकांना, करदात्यांना असं म्हणतात या देशामध्ये जर कोणी मायनॉरिटीमध्ये असेल तर ते करदाते आहे, फक्त 5% लोक रिटर्न भरतात, त्यातले फक्त 1.5% लोक टॅक्स देतात। तर या मायनॉरिटी करता ॲज सच अर्थमंत्र्यांनी विशेष काहीही केलं नाहीये हे जाणवतं। मात्र हे मी म्हणू शकेल की प्रत्येक गोष्टीला त्यांनी काही ना काही देण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे। नक्कीच।